नमस्कार महाराष्ट्रातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच मिळणार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ काय आहे सविस्तर वृत्त पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया। राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत 16 मार्च 2024 रोजी वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले होते। सदर वेतन त्रुटी निवारण समितीचे कामकाज सुरू असून सदर समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्याची मुदत ही 31 ऑक्टोबर 2010 अशी देण्यात आलेली आहे। यामुळे सदर वेतन त्रुटी निवारण समितीकडून सर्व विभागातील वेतन त्रुटीची तपासणी करून आपला अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे। सदर समितीला आपण कामकाज पूर्ण करण्यासाठी वित्त विभागाच्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजीच्या निर्णयानुसार 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे। यामध्ये ज्या पदांच्या वेतन त्रुटीचे प्राप्त अहवालानुसार तपासणी करून आपला अहवाल तयार करण्याचे सूचित करण्यात आले आहे। सदर समितीला प्रथम 6 महिन्यांची दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। तर वित्त विभागाच्या दिनांक 11/9/2024 रोजीच्या निर्णयानुसार सदर समितीला दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे। सदर वेतन त्रुटी अहवालास राज्य शासनाच्या मंजुरी दिल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दिवाळी सणापूर्वी दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात येईल। यानुसार हा जो GR आहे तो मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, तो तुम्ही बघू शकता, वाचू शकता। काही शंका असल्यास नक्की तुम्ही कमेंट्स करून लिहा आणि सर्वांची वेतन त्रुटी दूर व्हावी याच आशेसह परत भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र। थँक्यू। प्लीज सबस्क्राईब।